नमस्कार, मी माधवी मॅडम. बघा, आपण मिलेटचे वेगवेगळे प्रकार बघतो आहोत. मागच्या वेळेस ज्वारीची खिचडी दाखवली, ज्वारी आणि मूग आलेल्या मुगाची खिचडी दाखवली. आजही ज्वारीचा दुसरा खिचडीचा प्रकार दाखवणार आहे, ज्याला आपण जशी साबुदाण्याची खिचडी आपण करतो. बरेच जणांना माहिती असेल की साबुदाण्याची खिचडी आणि सगळ्यांना खूप आवडते, पण ती तितकीच हाय कॅलरीजही होते आणि पोटाला तशी ती फारशी बरी नसते. मग त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे. यावेळेस मी करते आहे ती ज्वारीची साबुदाण्यासारखी खिचडी. त्यासाठी मी काय केलं की मागच्याच वेळेसच्या प्रोसेसप्रमाणे एक 8 ते 10 तास ज्वारी भिजवून ठेवली. त्यानंतर तिला चांगली कुकरमध्ये साधारण पाणी राहील असं थोडंसं, म्हणजे ज्वारी भिजेल तितकं पाणी कुकरमध्ये घातलं आणि एक 10 ते 12 छान शिट्ट्या होऊ दिल्या. ज्वारीला चांगलं नरम होऊ दिलं आणि आता तिला जे बनवायचं आहे ते अगदी आपल्या साबुदाण्याच्या खिचडीसारखं. त्यासाठी मी टाकते आहे ते 1 चमचा भरतो. मुलांना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. ही खिचडी जर समजा आपण मुलांना दिली तर मुलांच्या शरीरामध्ये मिलेट्सही जातात, शिवाय साबुदाण्याची खिचडी खाण्याचं पूर्णपणे फील त्यांना येतं. ते आनंदाने आणि आवडीने खातात. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले आहे जिरं. जिरं तडतडलं की ही काही उपवासाला चालत नाही, त्याच्यामुळे तुम्ही याच्यात जर समजा मटार गाजर वगैरे घालत असाल तर घालायला काही हरकत नाही. पण मी जशी साबुदाण्याची खिचडी आपण करतो अगदी तशाच पद्धतीने मी करते आहे. त्यासाठी मी 1.5 चमचा तूप घातलं, जिरं फोडायला ठेवलेलं आहे. 1 मोठा बाउलभर मी साबुदाणा भिजवलेली ज्वारी मी घेतलेली आहे. ज्या प्रोसेसने जिला मी केलं तर ती ही अशा पद्धतीने होते. बघा, अगदी साबुदाण्यासारखी ती दिसते. त्यानंतर एक साधारण मध्यम आकाराच्या बाउलने मी ज्वारी घेतलेली आहे भिजवलेली, शिट्टी आणून. त्यानंतर पाऊण बाउल मी घेतलेला आहे दाण्याचा कूट. त्यानंतर हिरवी मिरची, तिखट हे सगळं आपण आपल्या चवीप्रमाणे घालणार आहोत. मी त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे, कढीपत्ता घालते आहे. त्यानंतर मी त्याच्यात घालते आहे ती पूर्ण भिजवलेली ज्वारी. जसं आपण साबुदाणा भिजवतो तशा पद्धतीने ती ज्वारी भिजवलेली आहे. दाण्याचा कूट, त्याच्यात मीठ चवीनुसार साखर. त्यानंतर सगळ्यांना आमच्या घरी थोडं विदर्भामध्ये लाल तिखट घालण्याची पद्धत आहे, म्हणून थोडंसं लाल तिखट. आणि आता हिला छान परतणार आणि परतल्यानंतर हिच्यावर फक्त झाकण ठेवायचं नाही आहे, कारण आधीच ती शिजलेली आहे. झाकण ठेवलं तर तिला पाणी सुटण्याची शक्यता असते. तिला पूर्णपणे होऊ द्यायची आहे 2 मिनटं आणि त्यानंतर किंचितसं लिंबू पिळून तिला सर्व करता येते. बघा, ही अशा पद्धतीची होते. बघा, ही अशा पद्धतीने ती तयार होते. त्याच्यावर गार्निशिंगसाठी टाकते तो कोथिंबीर. तुम्ही ओलं नारळ घातलं तरीही चालतं. त्यानंतर दही किंवा लिंबू, फक्त दही याच्यासाठी घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये, कारण तुम्ही सोबत घेताना दही घेऊ शकता, कारण ती जास्त नरम होण्याची शक्यता आहे. म्हणून किंचितसं थोडंसं लिंबू पिळलेलं आहे, बस. बघा, ही ज्वारीची पण साबुदाण्यासारखी दिसणारी आणि चवीलाही लागणारी ही खिचडी खाऊन बघा आणि आम्हाला कळवा की ही कशी झाली ते. धन्यवाद. पाय पूर्ण ताठ. व्हेरी गुड. तुम्ही थोडं मागे जाताय. दोन्ही हात खाली टेकवून द्या, दोन्ही हात बाजूला टेकवून द्या. व्हेरी गुड. उंच व्हा, पोट आत, फुंकर, कीप अ स्माईल. गुडघ्यातून पाय वरती. हां, होल्ड 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 होल्ड. थोडं खाली जा, परत इथूनच वर या. घ्या वरती, घ्या वरती, घ्या वरती, घ्या वरती. ओके, आता इथल्या इथे ऑसिलेट करा. वरती 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 वरती
वरती होल्ड 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 ब्रीद इझी होल्ड फॉर 3 ब्रेथ्स. हळूच थोडं खाली, पूर्ण खाली नाही, थोडं खाली, 20% खाली, इथून परत वरती. ओके, असं करायचं. आणि मग इथे परत होल्ड. पण तिरकं नका होऊ, मागे नका जाऊ, एकदम ताट राहायचं, समोर बघायचं, पोटही आत, फुंकर आणि गुडघ्यातून पाय सरळ, मांडी न उचलता, मांडी खाली टेकलेली बेडला. नमस्कार, मी शुभांगी काळे, डॉक्टर पल्लवी देशपांड्यांकडे फिजिओ घेते. त्या खूप छान घेतात फिजिओ, चांगल्या पद्धतीने. मला एक 15 दिवसातच खूप पेन रिलीफ आणि सूजमधनं पण रिलीफ मिळाला आणि कॉपरेटिव्ह पण आहेत. एकदम छान वाटलं मला. आणि त्यांच्या अंडर माझी मैत्रीण खांबवाची, माधवी भणंग, ती स्ट्रेच एक्झरसाइज घेते. माझा अनुभव खूप चांगला आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. What are the 8 ways in which you can retain your energy irrespective of anything and everything? Do you want to know that? Well, first, be more soul conscious than body conscious. Yes, it works. And for that, just repeat the soul prayer. It's given in the description box. Well, and what is the second one? Connect to Supreme. Say together divine n number of times. Use it as frequently as possible. And what is 3? Connect to Mother Earth. Say give me strong grounding power. Then 4th, connect to your breath. Just say as I breathe in, I calm down. As I breathe out, I smile. Yeah, it works. Then the 5th one, change the occurrence, change the way you look at things, look at people, look at situations. 6, wear a smile. When you smile, you cannot think negative and hence you protect yourself. Keep your aura shielded and wear a crystal. Thank you so much. This is Dr. Pallavi. And yes, take a drishta bhav. Don't get entangled in people, situations or circumstances. Just observe and adjust. Tune in yourself as frequently as needed. Thank you so much. Keep watching and keep blessing. Thank you.